जय ज्योती जय सावित्री. नागपूरवरून डॉक्टर स्मिता मेत्रेचा सर्वांना नमस्कार. मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुणीती ज्योती म्हणे, असा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांना मानाचा मुजरा. आनंददायी शिक्षणाचे नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी पहिली शिक्षण तज्ज्ञ सावित्रीबाई फुलेंना आमची मानवंदना. महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त सावित्री शक्तीपीठ पुणे आयोजित ऑनलाईन मुलाखतीत डॉक्टर स्मिता मेहत्रे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. जनजागृतीचे बांधून कंगण, जगास केले जीवन अर्पण. जनजागृतीचे बांधून कंकण, जगास केले जीवन अर्पण, असे व्यक्तिमत्व असलेले माननीय प्राध्यापक माधव गुरनुले सरांचे, तसेच सत्यशोधक समाजाचे कार्य करणारे माननीय पटले सरांचे सावित्री शक्तीपीठ पुणे तर्फे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. धन्यवाद. 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 माननीय दशरथ कुळधरन सर सावित्री शक्तीपीठ पुणेचे अध्यक्ष आहेत. सावित्री शक्तीपीठामध्ये 50,000 पेक्षा जास्त सावित्रीच्या लेकींचा समावेश आहे. या सावित्रीच्या लेकींना सतत कार्य करण्याची ऊर्जा, उमेद देणारे कुळधरन सर एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. भारतातील स्त्री शक्तीचं फार मोठं संघटन असणारं सावित्री शक्तीपीठातील सर्व भगिनी गौरवान्वित कार्य करीत असून मी डॉक्टर स्मिता मेहत्रे सावित्री शक्तीपीठ विदर्भाची अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या महतीचा जागर व्हावा म्हणून ऑनलाईन मुलाखत मालिकेतील 7वे पुष्प माननीय प्राध्यापक माधव गुरनुले सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. प्राध्यापक माधव गुरनुले सर सत्यशोधक समाज पूर्व विदर्भचे अध्यक्ष आहेत. चंद्रपुरात महात्मा फुलेंच्या विचारावर कोण कार्य करीत आहे, सत्यशोधक चळवळ कोण चालवित आहे, असे जेव्हा मी फोनवरून 1-2 व्यक्तींना विचारले, तसेच चंद्रपूरचे संजय सपाटे जे माळी समाजाचे कार्य करतात, त्यांनी पटकन प्राध्यापक माधव गुरनुले यांचे नाव सांगितले. यावरून सर सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत हे लक्षात येतं, कारण चंद्रपूरकर त्यांचंच नाव पटकन सांगतात. सर राज्यशास्त्र, कला, वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज तुकुम चंद्रपूरचे विभाग प्रमुख आहेत. ओबीसी जनगणना समन्वय समिती जिल्हा चंद्रपूरचे समन्वयक आहेत. बस नाम ही काफी है, असे प्राध्यापक माधव गुरनुले सरांच्या मुलाखतीकडे आता आपण वळूया. सर नमस्कार. नमस्कार. जय ज्योती मॅडम. सर पहिला प्रश्न असा आहे की भारतात जिथे कुठे सामाजिक क्रांतीचा कधी उद्घोष झाला नाही, तो महाराष्ट्रात ज्योतिबा फुले यांनी केला. याबाबत आपले मत काय? तर आपल्याला असं दिसतंय की जेव्हा आपण सामाजिक क्रांती असं सर्वप्रथम मी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी मानाचा मुजरा करतोय. जेव्हा आपल्याला सामाजिक क्रांतीचं हा जो शब्द आपल्या पुढे येतो आहे, तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जी सामाजिक क्रांती झालेली दिसते आहे किंवा त्याची जी सुरुवात झालेली दिसते आहे, तर ती आपल्याला असं दिसून येईल की जसं 1818ला पेशवाईचा शेवट झाला असं म्हटलं जातं झालेला, आणि पेशवाईचा शेवट झाला तरी पण आपल्या देशामध्ये अनेक दिवसापासून किंवा अनेक वर्षापासून असं आपल्याला म्हणता येईल की जी धार्मिक गुलामगिरी होती, सामाजिक गुलामगिरी होती, मानसिक गुलामगिरी होती, आर्थिक गुलामगिरी होती, आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण देशामध्ये मानवाला जे निसर्गाने हक्क दिलेले होते, जीवन जगण्याकरता काही हक्क आवश्यक असतात, जसे कर्तव्य आवश्यक असतात, आपलं त्याच पद्धतीने आपले हक्क पण आवश्यक असतात.
ते संपूर्ण हक्क आणि अधिकार नाकारलेले होते. आणि अशा कालखंडामध्ये असं आपल्याला दिसून येते की महात्मा ज्योतिराव फुले यांचा उदय झालेला दिसतो त्या काळामध्ये. म्हणजे पेशवाई निघून गेली तरी पण तो जो अंमल होता, म्हणजे जसं आधुनिक काळामध्ये आपण देश चालवण्याकरता भारताचं संविधान आपण म्हणतो की देश चालवण्याकरता भारताचं संविधान आहे. त्या काळामध्ये मनुस्मृती नावाचं संविधान होतं आणि मनुस्मृतीचं जर आपण आजही वाचन केलं तर असं आपल्याला लक्षात येणार की शिक्षणापासून वंचित ठेवणे, महिलांना, शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, त्यासोबतच संपत्तीपासून वंचित ठेवणे. मग शिक्षणापासून वंचित ठेवलं, संपत्तीपासून वंचित ठेवल्यामुळे इथला जो जो मागास जो शूद्र वर्ग होता अत्यंत मागासलेला राहिला. म्हणजे मागासल्यापणाचं हे कारण आपल्याला त्यामध्ये शोधायला गेलो तर लक्षात येतं की ही जी अवस्था होती त्या काळामध्ये ती फार अत्यंत वाईट अशा प्रकारची अवस्था आपल्याला दिसते. आणि अनिष्ट रूढी प्रथा परंपरा त्या काळामध्ये होत्या. जसं सती प्रथा होती, विधवा विवाह बंदी त्या काळामध्ये होती, बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होत होते. म्हणजेच अशा प्रकारचा तो काळ होता आणि मनुस्मृतीचा अंमल होता त्या काळामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनामध्ये जी एक घटना घडली की त्यांच्या एका मित्राने त्यांना लग्नाला बोलवलं, निमंत्रण दिलेलं होतं. आणि निमंत्रण दिल्यानंतर हे त्या निमंत्रणाला मान देऊन ज्योतिराव फुले चालले होते, त्या मित्रांच्या वरातीमध्ये चालले होते. मात्र त्यांना अनेक लोकांनी तिथे मग हटकलं, जे उच्चवर्णीय लोक होते त्यांनी त्यांना हटकलं. तर तुला इथं कोणी बोलवलं, तुला इथे चालण्याचा का कोणी अधिकार दिला, तू आमच्या बरोबरीचा नाही आहे, तू शूद्र आहे असं म्हणून हिणवलं. त्यानंतर महात्मा फुले माघारी फिरले, घरी आले आणि फार मोठं त्यांनी चिंतन केलं त्या काळामध्ये. आणि त्यांच्या मग असं लक्षात आलं की माणूस म्हणून माझे हक्क का कोण नाकारतायत, का नाकारण्यात येत आहेत, असा शोध घेण्याला त्यांनी सुरुवात केली. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हजारो वर्षापासून जी गुलामगिरी आपल्या देशामध्ये आहे, आम्ही विचार करू शकत नाही, आम्ही कोणत्याही प्रकारची चांगली कृती करू शकत नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचा चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करू शकत नाही, जे चांगले जीवन जगण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाचनामध्ये एक ग्रंथ आला थॉमस पेन यांचा, राईट्स ऑफ मॅन, म्हणजे मानवाचा हक्क हा ग्रंथ लक्षात आला. त्याच पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथाचं वाचन केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये जी गुलामगिरी आहे, धार्मिक गुलामगिरी असेल, सामाजिक गुलामगिरी आहे, आर्थिक गुलामगिरी आहे, त्याचं अनर्थाचं जे मूळ आहे ते कशामध्ये आहे, ते शिक्षणामध्ये त्यांच्या लक्षात आलं. मग महात्मा फुले यांचं जे जगप्रसिद्ध एक स्लोगन महत्वाचं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. आणि एवढे सारे अनर्थ अविद्येने केले हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि शिक्षण नाकारल्यामुळे हजारो वर्षापासून आम्हाला परंपरा नव्हती, संपत्ती नाकारल्यामुळे आम्हाला तीही परंपरा नव्हती, धर्माचंही आमचं स्वातंत्र्य नाकारलं, तीही परंपरा नव्हती. आणि या कारणामुळे आम्ही खूप मागासलेले राहिलो. जे जगाचा जर आपण विचार केला, जगामध्ये जसं अमेरिकन संस्कृती आहे, इंग्लंडची संस्कृती आहे, जगाचा आपण विचार केला तर फारच मागासलेले राहिलेला आहे. अशा प्रकारची आपल्याला परिस्थिती दिसते. आणि मग ज्योतिराव फुलेंनी त्या काळामध्ये जे लक्षात आलं त्यांच्या, मग त्यांनी असं ठरवलं की आता काय केलं पाहिजे, हे जोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही त्यासाठी आपण पहिल्यांदा सार्वजनिक जीवनाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाने केली. शिक्षणाने माणसामध्ये बदल होतो, रानटी अवस्थेमधून माणूस मानवामध्ये येतो, हे सगळं शिक्षणामुळे घडतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंची ही जी सामाजिक क्रांतीची जी सुरुवात आहे त्यामुळे आम्हाला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळते आहे. त्या काळापासूनच शिक्षणाला पुणे येथून सुरुवात झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये सुरुवात झाली. ती पहिली जी शाळा होती मुलींसाठी जी काढलेली होती, ती पहिली स्वकीय अशा प्रकारची, इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी शाळा काढल्या, परंतु स्वकीय अशा प्रकारची मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि त्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थिनींना प्रवेश दिला गेला आणि तिथून खरी आपल्या देशातील क्रांतीला सुरुवात झाली असं आपल्याला दिसत आहे. मग तर अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे बीजारोपण केलं सामाजिक चळवळीचं, आपल्या कार्याचं, त्याची फलश्रुती आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसते आहे. तर अशा प्रकारचं सामाजिक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी जी क्रांतीला सुरुवात केली आणि त्यांच्यामुळे आज आधुनिक काळामध्ये परिस्थिती आपल्याला बदललेली दिसते आहे असं आपल्याला म्हणता येईल या संदर्भामध्ये. अच्छा, बरोबर आहे सर. समाज सुधारक ज्योतिराव फुले आणि तत्कालीन समाज सुधारक
त्या काळात काही आणखी समाजसुधारक होते, तर यांच्या चळवळीत फरक होता का? तर महात्मा ज्योतिराव फुलेंची चळवळ ही जी होती, त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873 ला. त्यापूर्वी 25 वर्षापूर्वीपासून त्यांचं काम सुरू होतं. म्हणजे संघटनेची स्थापना त्यांनी उशिरा केली, मात्र काम आधीपासून सुरू केलेलं होतं. कारण आताच आपण चर्चा केली की अनेक प्रकारचे प्रश्न त्या काळामध्ये निर्माण झालेले होते. मात्र महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अगोदरही काही सामाजिक चळवळी होत्या. त्यामध्ये असं आपल्याला दिसतं की 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली होती. ही एक चळवळ त्या काळामध्ये होती. मात्र त्यांचा जो उद्देश होता की सतीप्रथा ही नष्ट झाली पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा उद्देश होता. मानवाला हक्क मिळाले पाहिजे, अशा प्रकारे त्यांचा उद्देश होता. त्यानंतर 1847 मध्ये असं आपल्याला दिसतं की परमहंस सभा दादोबा तरखडकर यांनी निर्माण केलेली होती. त्यांचा जो ते उद्देश होता की जाती प्रथा नष्ट करणे आणि तिच्या दुष्परिणामाचे निर्मूलन करणे, हा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर एक प्रार्थना समाज निर्माण झालेला होता. प्रार्थना समाज 1867 मध्ये. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग त्याचे अध्यक्ष होते. त्यांचाही उद्देश होता की मूर्तीपूजा, हा जो उद्देश होता, मूर्तीपूजा नाकारून ईश्वर एक आहे असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. अस्पृश्यता विरोध होता. आणि अशा प्रकारचे अनेक समाजांनी आपल्याला सामाजिक सुधारणेचं कार्य सुरू केलेलं होतं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अगोदर. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांना खेदावं म्हणावं असं वाटतं की ह्या सर्व समाजांनी, ह्या संस्थांनी जर आमूलाग्र परिवर्तनाचे कार्यक्रम हातामध्ये घेतले असते, तर मला सत्यशोधक समाज स्थापना करण्याची गरज वाटली नसती, असं महात्मा फुले यांना म्हणावं लागतं. कारण महात्मा फुलेंनी जे कार्यक्रम दिले, जसं तृतीय रत्न नाटक लिहिलं महात्मा फुलेंनी. त्या काळामध्ये ब्राह्मणांकडून जे शोषण होतं त्या विरोधामध्ये लिहिलं, नाटक लिहिलं. त्यानंतर मग गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं. ब्राह्मणी बी व्यवस्था आमचं कसं शोषण करते ते लिहिलं. शेतकऱ्यांची कशी दैनावस्था ते होते ते त्यांनी शेतकऱ्यांच्या असोडमधून दाखवून दिलं. म्हणजे अशा पद्धतीने महात्मा फुले यांनी जागृती करता पुस्तकं लिहिलीत आणि यासोबतच सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं की समाजाला अनेक प्रोग्राम दिले, अनेक प्रकारचे त्यांनी प्रोग्राम दिले. तर सत्यशोधक जलसे निर्माण करण्यात आले त्या काळामध्ये. यासोबतच सत्यशोधक परिषदा घेण्यात आल्या. एवढंच नव्हे तर विविध ज्या जाती होत्या, जातींचं पटत नव्हतं आपसामध्ये. कारण तत्कालीन जी व्यवस्था होती, जाती व्यवस्थेमुळे जाती ह्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ समजत होत्या. वर्ण व्यवस्थेमुळे ह्या जाती कनिष्ठ श्रेष्ठ समजत होत्या. आणि मग याच्यामधून आम्हाला दरी दूर करायची असेल, समता याच्यामध्ये निर्माण करायची असेल, तर आम्ही काय केलं पाहिजे की जातीय परिषदा घेतल्या पाहिजे, आम्ही शिक्षण परिषदा घेतल्या पाहिजे. आणि या माध्यमातून त्यांनी काय केलं की जे समाज होते त्या काळामध्ये, आपण ज्याला आधुनिक काळामध्ये बहुजन समाज बनवू, त्यांनी एक चांगल्या प्रकारचे कार्यक्रम दिले त्यांनी. आणि ज्या अनिष्ट रूढी आणि परंपरा होत्या त्याला त्यांनी नाकारलं. अशा पद्धतीने म्हणजे सत्यशोधक समाजाचे जे मूळ जे उद्देश होतं ते काय होतं की ईश्वर एक आहे. महात्मा फुले त्यांना निर्भीक असं वाढायचे. म्हणजे धर्माच्या नावावर भेदभाव त्या काळामध्ये असत मोठ्या प्रमाणामध्ये. तर ह्या आम्हाला निर्मिकाची जर आराधना करायची असेल तर आम्हाला मध्यस्थाची गरज नको. कारण त्या काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसते कुठल्याही तर क्षेत्रामध्ये आपण गेलं तर मंदिरामध्ये गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी मध्यस्थ दिसतो, त्याची गरज नाही असं महात्मा फुले म्हणतात. आणि त्या काळामध्ये एक प्रथा होती, मनुष्य हा जातीने श्रेष्ठ ठरतो असं म्हटलं जात होतं. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलं की मनुष्य हा त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ ठरतो, तो जातीने श्रेष्ठ ठरत नाही. आणि हे सगळं करण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या भारतामधील महाराष्ट्रामधील समाजाला अनेक प्रकारचे चांगले त्यांनी कार्यक्रम दिले. जे कार्यक्रम अनेक जे आता आपण समाज म्हटले की ब्राह्मो समाज आहे, प्रार्थना समाज आहे, यांनी कुठल्याही अशा प्रकारचा आमूलाग्र परिवर्तनाचा कार्यक्रम दिला नाही. आणि म्हणून ते समाज मधल्याच काळामध्ये ते मागे पडलेले आपल्याला दिसतात. कारण जी संस्था कार्यक्रम देत नाही, जी संस्था समाजातील लोकांना आपली वाटत नाही, सत्यशोधक समाज आपला वाटायचा. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याची सुरुवात पुणे भागामधून जरी केलेली असती तरी ते
मग औरंगाबाद भागामध्ये, कोकण भागामध्ये, प्रामुख्याने विदर्भामध्ये सुद्धा त्यांचे मित्र विदर्भामध्ये आलेत आणि या माध्यमातून सत्यशोधक समाजामध्ये काम झालं. मग ते जलसे आहेत, मग वेगवेगळ्या परिषदा आहेत, प्रवास आहे आणि या माध्यमातून ज्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरेला समाज बळी पडलेला होता. शिक्षण जे नाकारलेलं होतं त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. म्हणून इतर चळवळी ह्या मागे पडलेल्या दिसतात. मात्र सत्यशोधक समाज देशाच्या स्वातंत्र्यानंतरही त्याचं नियमितपणे कार्य सुरू आहे आणि ते पुढे कार्य जोपर्यंत आपल्या देशामध्ये विषमता आहे तोपर्यंत त्याचं ते कार्य सुरू राहील. जसं आधुनिक काळामध्ये संविधान आहे, जोपर्यंत त्यांचे संविधानाने दिलेले अधिकार आपल्या लोकांना मिळणार नाही तोपर्यंत सत्यशोधक समाजाचं काम राहणार आहे. आणि आधुनिक काळामध्ये सत्यशोधक समाज ही जी आहे ही मातृसंस्था म्हणून काम करते आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या आधुनिक काळामध्ये संस्था निर्माण झाल्या, ओबीसीच्या संस्था निर्माण झाल्या, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या संस्था निर्माण झाल्या. मात्र ही जी मातृसंस्था आहे सत्यशोधक समाज ही काम करते आहे. त्यामुळे हे जे आपल्याला दिसतं की हा जो फरक आपल्याला दिसतो सत्यशोधक चळवळीमध्ये, सत्यशोधक समाजामध्ये आणि इतर संस्थांमध्ये फार मोठा फरक आपल्याला दिसून येतो या माध्यमातून. इतर चळवळी मागे पडल्या परंतु सत्यशोधक समाजाची चळवळ काही का असेना थोड्याफार प्रमाणात सगळीकडे आपल्याला सुरू असल्याची दिसून येते. बरोबर आहे, बरोबर आहे. महात्मा फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा बहुजन समाजास एक वेगळी दिशा विचारांची आणि कृतीची दाखविण्यास समर्थ ठरला असे मोकळ्या मनाने आपल्याला मान्य करता येईल का? तर यामध्ये असं आपल्याला दिसून येतं की सत्यशोधक समाजाने जे काम सुरू केलं म्हणजे त्यांनी जे कार्यक्रम दिले आणि त्या कार्यक्रमामुळे काय झालं की बहुजन समाजाला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळाली. जसं शिक्षण चालू केलं, शिक्षण चालू केल्यामुळे काय झालं की शिकायला लागला बहुजन समाज, शिकून नोकरी लागायला लागली, व्यवसाय करायला लागले लोक आणि या माध्यमातून जी ब्राह्मणी व्यवस्थेने गुलामगिरी लादलेली होती, शिक्षण बंदी होती, आर्थिक क्षेत्रामध्ये बंदीची घातलेली होती आणि ही जी बंदी घातलेली होती ही झुगारून लोक शिकायला लागलेत आणि त्यामुळे समाजामध्ये फार मोठं परिवर्तन आणि हे करण्याकरता साधनाचा वापर करण्यात आला. जसं आताच आपण म्हटलं की जलसे निर्माण करण्यात आले, त्यानंतर मग जातीय परिषदा घेण्यात आल्या, जे त्यासोबतच सत्यशोधक विवाह, जसं विवाहामध्ये आपण बघतो की परंपरागत विवाह आणि सत्यशोधक विवाह यामध्ये फरक आहे. सत्यशोधक विवाह घडवून आणले म्हणजे काहीच खूप असा डमाचार न करता खूप पैसेची उधळपट्टी न करता कमी पैशामध्ये सत्यशोधक विवाह लावण्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्याला केलेली दिसते आहे. आणि यासोबतच सत्यशोधक अधिवेशन सुद्धा होत असतात. सत्यशोधक अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधून नव्हे तर संपूर्ण देशामधून लोक एकत्रित येत असत आणि या माध्यमातून जी चर्चा चालत असते सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होत असते. यासोबतच मुलांच्या एज्युकेशनवर चर्चा चालत असते, महिलांच्या प्रश्नावर चालत असते. मग वेगवेगळे जे विषय त्या काळामध्ये जे प्रश्न निर्माण झाले त्या काळामध्ये ही चर्चा चालत असते आणि आधुनिक काळामध्ये जी काही अधिवेशने झालेली आपल्याला दिसतात त्यामध्ये पण अशाच प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत आणि लिखाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, त्याचं साहित्य सुद्धा निर्माण झालेलं आहे. आणि या माध्यमातून असं आपल्याला दिसते की सत्यशोधक समाजाने जे समाजाला कार्यक्रम दिले बहुजन समाजाला आणि या कार्यक्रमामुळे विचार बदललेले आपल्याला दिसतात आहे. कृती जी आहे वेगळी दिशा समाजाला मिळालेली आहे. आज आपण बघतो की देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला शासन प्रशासनामध्ये बहुजनांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. का दिसतोय तर हे सत्यशोधक समाजाचे या ठिकाणी कारण आहे. सत्यशोधक समाजामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक आपल्याला दिसत आहेत. म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की देशाला दिशा दाखवण्याचं काम, युवकांना दिशा दाखवण्याचं काम, समाजाला दिशा दाखवण्याचं काम सत्यशोधक समाजामध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. म्हणजे त्यांच्यामध्ये जागृती झाल्याचं दिसून येत आहे बऱ्याच बहुजन समाजामध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे. सर आपण सत्यशोधक समाज पूर्व विदर्भाचे अध्यक्ष आहात. पूर्व विदर्भात सत्यशोधक समाज चळवळीला कसे वळण मिळाले आहे आणि याबाबत आपली भूमिका काय आहे?
तर साधारणतः आम्ही 15 वर्षापासून यामध्ये जे जुडलो आहोत सत्यशोधक समाजामध्ये. तर आमचे वर्धेचे मित्र आहेत डॉक्टर अशोक चोपडे मित्र आहेत आमचे. ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतायत सत्यशोधक समाजाचं. आणि तेव्हापासून आम्ही संपूर्ण विदर्भामध्ये अ, काही कार्यक्रम दिलेत आपण. जसं काही अधिवेशनं झाली सत्यशोधक समाजाची. जसं नागपूरला एक अधिवेशन झालं 1995 मध्ये. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सत्यशोधक डॉक्टर आहा साळुंके सर पण आलेले होते. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरीलही काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होत होती. त्यानंतर वर्धा येथे 1996 ला अधिवेशन झालं. त्यानंतर 1997 मध्ये यवतमाळ येथे सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं. मुळामध्ये या अधिवेशनामध्ये जी चर्चा चालायची, सामाजिक प्रश्नावर चर्चा चालायची, राजकीय प्रश्नावर चर्चा चालायची, शेतकरी जे विद्यार्थी आहेत, महिला आहेत, यांच्या प्रश्नावर त्या ठिकाणी चर्चा चालायची आणि मग ठराव घेतले जाते आणि ठराव शासनाकडे पाठवले जाते आणि पाठपुरावा होत होता त्याचा. म्हणजे आपले प्रश्न सुटले किंवा नाही, किती प्रमाणामध्ये सुटले. आणि यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित आहे की नुकतेच आता यांचं निधन झालंय. स्मृतिशेष ऍडव्होकेट एकनाथराव साळवे यांचं नुकतेच आपल्यामधून ते निघून गेलेले आहेत. त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो की त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय ज्यांनी ज्यांनी विवाह केला, जे अनेक वर्षापासून त्यांचा बामणी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बामणी आहे, या ठिकाणी त्यांचा सत्कार घडवून आणला. म्हणजे आणि त्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते निळू फुले सुद्धा आलेले होते. म्हणजे आंतरजातीय आंतरधर्मीय ज्यांनी म्हणजे सत्यशोधक जे खरोखर आहेत, ज्यांनी सत्यशोधक समाजानुसार काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी कार्यक्रम घडवून आणला, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घडवून आणला. आणि यासोबतच चंद्रपूरला एक विदर्भस्तरीय महिला परिषद सुद्धा घेण्यात आलेली होती. जे जसं आपल्याला या ठिकाणी स्मृतिशेष प्राध्यापक जयमिनी कडुसोर यांची आठवण होती, ते पण चंद्रपूरला आलेले होते. चंद्रपूरला आम्ही बोलवलं. नागपूरमध्ये त्यांचं काम मोठं होतं. त्यांचं एक मासिक त्यांनी आपल्या शेवटच्या काळापर्यंत चालवलेलं आपल्याला दिसते. म्हणजे बहुजन संघर्षाच्या माध्यमातून किंवा म्हणजे पाक्षिकाच्या माध्यमातून, मासिकाच्या माध्यमातून सत्यशोधक चळवळीचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग आम्ही या कार्यासाठी जिथे जिथे अधिवेशन होत, साताऱ्याला अधिवेशन झालेलं होतं सत्यशोधक समाजाचं, औरंगाबादला अधिवेशन झालेलं होतं, देऊळगाव राजा इथे अधिवेशन झालेलं होतं. आम्ही प्रत्येक ठिकाणी जात होतो आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अनेक आपली आपुलकीची माणसं त्या ठिकाणी भेटायची. आणि आपुलकीची माणसं भेटल्यामुळे ही काय झालं की आम्हाला काम करण्याकरता ऊर्जा निर्माण व्हायची. आम्ही समजा जसं वसंतराव फाळके यांच्याकडे गेलो सत्यशोधक साताऱ्याला, आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण व्हायची. आपण विदर्भामध्ये काम वाढवलं पाहिजे. आपण जे भागामध्ये राहतो तो मागासवर्गीय भाग असा समजला जाते विदर्भाला, विदर्भ मागासलेला. तर याच्यामध्ये काहीतरी आपण बदल घडवून आणला पाहिजे आणि त्यासाठी मग आपण कार्यक्रम दिला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण कार्यक्रम देणार नाही तोपर्यंत समाजामध्ये बदल घडवून येणार नाही. आणि म्हणूनच आम्ही काही जसं हिंगणघाट या ठिकाणी चोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिर घेतलं. चंद्रपूरला 2 दिवसाचं आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतलं. म्हणजे प्रशिक्षणाचं आयोजन करणे आणि आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रमाचं आयोजन करणे, महिलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करणे आणि या माध्यमातून सत्यशोधक चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करत आहोत. असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. छान सर. आपलं खरंच खूप कार्य खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे सत्यशोधक चळवळ समाजाची चळवळ ही निरंतर सुरू राहील. अशाच प्रकारचे जे कार्यक्रम किंवा उपक्रम आपण राबवत आहे हे सगळ्याच म्हणजे आपल्या जिल्ह्यांमध्ये राबविल्या गेले पाहिजेत, असं मला वाटतं. सर, ही बरोबर. सत्यशोधक समाज चळवळ विदर्भातील कोणत्या भागात किंवा कोणत्या जिल्ह्यात नाहीये आणि या पाठीमागची कारणं काय आहेत? तर सत्यशोधक समाज ही विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्येच आहे. असं मला म्हणावं असं वाटतं. कारण सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत विदर्भाच्या. त्यामध्ये असं आपल्याला सांगता येईल जसं वर्धेत आमचे प्राध्यापिका नूतन माळवी आहेत, मॅडम आहेत. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर अशोक चोपडे सर आहेत. हे मनापासून काम करतायत सत्यशोधक समाजाचं. त्यानंतर यवतमाळला विलास काळे आहेत, बाळासाहेब गावंडे आहेत. हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आहेत.
आपल्या नागपूरला पण बाबा बिडकर आहेत. तर यापूर्वी आपले स्मृतिशेष प्राध्यापक जैमिनी कडू सत्यशोधक समाजाचंच काम करायचे. आणि यासोबतच अमरावतीला विनायक कांडलकर आहेत. आणि यासोबतच असं आपल्याला दिसते की सत्यशोधक चळवळ ही सत्यशोधक मुवमेंट ही मातृसंस्था आहे मुळामध्ये. आणि आधुनिक काळामध्ये त्याचे काही संदर्भ सुद्धा बदलले आहेत. म्हणजे आता सत्यशोधक चळवळ ही ओबीसी चळवळ म्हणून काम करताय, कारण आधुनिक काळामध्ये आपल्याला ओबीसीचे प्रश्न महत्वाचे दिसत आहेत. तसं ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, कारण ओबीसीची जनगणना 31 ला झाली होती, 1931 ला. त्यानंतर जनगणना झाली नाही. आणि जनगणना न झाल्यामुळे आधुनिक काळामधील आपल्या तरुणांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, महिलांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जे आपण म्हणतो की शासन, प्रशासन आणि न्यायपालिकेमध्ये आम्हाला सहभाग वाढला पाहिजे, आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हे कसं मिळणार आहे? म्हणून आधुनिक काळामध्ये सत्यशोधक समाज ही मातृसंस्थाच्या माध्यमातून वेगवेगळ्या, जसं ओबीसी जनगणना समन्वय समिती, चंद्रपूरला आम्ही एक मोठा मोर्चा काढलेला होता, लाख लोकांचा मोर्चा काढलेला होता. आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी मोर्चे होत आहेत. म्हणजे आपले जे प्रश्न आहेत, आपले प्रश्न सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत, राज्य सरकारपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न. जसं अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते, जे सत्यशोधक समाजाचे जे उद्दिष्ट होते की समाजातील अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे, समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा या दूर झाल्या पाहिजे, समाज हा साक्षर झाला पाहिजे, समाजामध्ये योग्य त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यांना संसदेमध्ये जाता आलं पाहिजे, त्यांना विधानसभेमध्ये जाता आलं पाहिजे. जिल्हा परिषदामध्ये आज आपल्याला अनेक प्रकारच्या जिल्हा परिषद अध्यक्ष महिला झालेल्या दिसतात. आणि यासोबत असं आपल्याला दिसतं की राष्ट्रपती आहे, प्रधानमंत्री आहे, यांना या प्रकारची संधी मिळाली आहे. त्याचं कारणच काय आहे? सत्यशोधक समाजाचं हे जे काम आहे. विदर्भामध्ये अनेक लोकांना या माध्यमातून संधी मिळालेली आहे. आणि काही भाग जसं राहिलेला, काही भाग जरूरच त्या ठिकाणी राहिलेला आहे. कारण कसं आहे की सत्यशोधक समाजाकडे पूर्णवेळ कार्यकर्ता नाही आहे. आणि पूर्णवेळ कार्यकर्ता राहण्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण त्याचं चरितार्थ आपल्याला चालवत. इथे कसं आहे, सत्यशोधक समाजामध्ये आपण स्वतःचं काम करायचं आणि सत्यशोधक समाजाचं काम करायचं. म्हणत नोकरी करायची, सत्यशोधक समाजाचं काम करायचं, स्वतःचा व्यवसाय करायचा, सत्यशोधक समाजाचं काम करायचं. या माध्यमातून आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकलो नाही, मात्र जिल्ह्यामध्ये आणि काही महत्वाच्या शहरांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये सत्यशोधक समाजाचं जर संघटन आम्हाला निर्माण करता आलं, तरच त्यावेळी सत्यशोधक चळवळ ही शेवटच्या घटकापर्यंत गेलेली आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. ते प्रयत्न आपण करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. सर, खरंच त्याचे प्रयत्न व्हायला पाहिजे आणि तळागाळातल्या शेवटच्या म्हणजे अंतिम माणसापर्यंत ही चळवळ पोहोचायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण खरोखरच अगदी सक्रिय कार्यकर्ते या दृष्टीने आपण कार्य करीत आहात. सर, स्त्री शूद्रांच्या उद्धाराचा, समाज सुधारणेचा गजर महाराष्ट्रात प्रथम ज्योतिरावांनी केला. हे लक्षात घेता त्यातूनच भारतीय समाज क्रांतीला प्रारंभ झाला असे म्हणता येईल का? तर यामध्ये असं आपल्याला म्हणता येतं की आपल्या भारतामध्ये जी सामाजिक क्रांतीचा प्रारंभ महाराष्ट्रामधून झालेला असला तरीही संपूर्ण भारतामध्ये याचा प्रचार आणि प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. कारण आपल्याला माहित आहे की वर्ण व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था आहे. आणि अनेक अनिष्ट सामाजिक रूढी परंपरा यांनी आपल्या संपूर्ण बहुजन समाजाला मागे अंधकारामध्ये लोटलेलं होतं आणि प्रकाश दिसत नव्हता. आणि अशा काळामध्ये आणि त्यामध्ये मनुस्मृतीचा अंमल मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामध्ये अधिकार आणि हक्कापासून वंचित ठेवलेलं होतं. आणि मग अशा काळामध्ये एक आशेचा किरण आम्हाला दिसला, तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रूपाने एक आशेचा किरण दिसला. त्यांनी संपूर्ण समाजाचं पालकत्व स्वीकारलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिलांनाच नव्हे तर शूद्रांना आधार दिला. आणि या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मनुस्मृतीला नाकारून समाजाला काय केलं की समाजाने आपण कसं जीवन जगलं पाहिजे, आपलं जीवन सार्थक कसं होईल, आपण समाजासाठी काम कसं करायचं आणि या माध्यम आपण जगावं कसं, मानवाचे हक्क आम्हाला निसर्गाने दिलेले आहेत, त्याचा वापर आम्हाला कसा करता येईल आणि त्याकरता
आणि अनेक प्रकारची त्यांनी जी साहित्य रचना केली सुद्धा, ते नुसतं भाषणच दिलेले नाही आहेत, समाज जागृतीचे कार्यक्रमच घेतले नाहीत, तर अनेक प्रकारची साहित्यांची रचना केली. सावित्रीबाई फुले यांचं काव्य फुले नावाचा कविता संग्रह आहे, आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हा पण दुसरा एक कविता संग्रह आहे. अनेक भाषणं त्यामध्ये आहेत. आणि मग या माध्यमातून आधुनिक काळामध्ये असं आपल्याला दिसते की महिलांना आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळालेले दिसते. हवाई क्षेत्रामध्ये मिळालेले दिसते, शासनामध्ये दिसतं, न्यायपालिकेमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळालेलं दिसते. म्हणजे एकूणच महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे स्त्री उद्धाराचं कार्याचं बीजारोपण पुणे या ठिकाणी शिक्षणापासून केलं, प्रारंभ केला त्याला, तर त्याची क्रांती, भारतीय समाज क्रांतीचा प्रारंभ तिथून झालेला मुळामध्ये दिसतो. आज संपूर्ण भारतामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, विद्यापीठ आहेत, त्याची सुरुवात मुळामध्ये पुणे इथं झाली. आज आपण पुणेला काय समजतो की शिक्षणाचं माहेरघर समजतो. हे काय झालं माहेरघर आज आपण काय समजतो, कारण त्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव पण देण्यात आलेलं आहे, ही आपल्यासाठी गर्वाची आणि एकदम चांगली बाब आपल्याला दिसते. मग तिथे सुरुवात झाली आपल्याला. अगदी बरोबर आहे सर. आणि खरंच आहे, पुणे हे माहेरघर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंमुळेच ओळखलं जात आहे. ही आपल्यासाठी सगळ्यांसाठीच अगदी अभिमानाची बाब आहे. सर, सावित्रीबाई फुले ही महाराष्ट्राच्या संक्रमण काळातील पहिली भारतीय स्त्री होती असे म्हणता येईल का? तर सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळामध्ये काम सुरू केलं, तो काळ आपण चर्चा केली आहे की वर्णव्यवस्थेचा काळ, जाती व्यवस्थेचा काळ, अनिष्ट रूढी परंपराचा काळ, शिक्षण बंदी, पैसा ठेवण्यास बंदी, व्यापार उद्योग करण्यास बंदी, अशा काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी काम सुरू केलं. स्वतःच्या शिकल्यात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षित शिक्षिका म्हणून त्या पुढे आल्यात, कारण त्या काळामध्ये सगळ्या महिला घाबरायच्या. म्हणजे ज्या काळामध्ये शिक्षण बंदी होती, गोटे मारायचे, ब्राह्मणवादी व्यवस्था ही त्रास द्यायची वेगवेगळ्या पद्धतीने, अशा काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतलं. आणि मागासवर्गीय जो वर्ग होता, स्त्री शूद्र अतिशूद्र वर्ग होता, याला शिक्षित करण्याचं त्यांनी कार्य त्या काळामध्ये सुरू केलं. आणि हे जे काम होतं हे फार कठीण काम होतं एका महिलासाठी आपल्याला म्हणता येईल, किंवा त्या शूद्र म्हणून ते काम कठीण होतं. कारण उच्चवर्णीयांना सगळ्या प्रकारचे अधिकार होते, कारण धर्माने त्यांना अधिकार दिलेले होते, जाती व्यवस्थेने त्यांना अधिकार दिलेले होते, आणि शूद्रांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. अशा काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी काय केलं की काव्य फुले नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी. आणि काव्य फुले हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहामध्ये असं त्या म्हणतात की विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, त्याचा साठा जयापासी, ज्ञानी तो मनाती जना. अशा प्रकारचं त्या ठिकाणी. पुन्हा असं त्या म्हणतात एका कवितेमध्ये, असं म्हणतात, तयास मानव म्हणावे का, या कवितेत असं म्हणतात की ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का. म्हणजे समाजाला जर प्रबोधन करायचं आहे तर त्याला वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून, महात्मा ज्योतिराव फुले यांनी तर संवादाच्या माध्यमातून, सावित्रीबाई फुले यांनी संवादाच्या माध्यमातून त्यांच्या भाषेमधून कवितांची रचना केली आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रश्न विचारणे आणि त्याचं उत्तर देणे ही त्या काळामध्ये पद्धत होती. म्हणजे व्याख्यानाची पद्धती त्या काळामध्ये समजत नव्हती, आणि सोप्या भाषेमध्ये, त्या मातृभाषेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगण्याचा हा प्रयत्न त्या काळामध्ये होता. ज्योतिबांना लिहिलेली पत्र आपल्याला सावित्रीबाई फुलेंची दिसतात. त्यानंतर आपल्याला भाषणं दिसतात 1892 मध्ये प्रकाशित झालेली. अशा पद्धतीने असं आपल्याला दिसतात. हा जो काळ होता म्हणजे अनिष्ट रूढी प्रथा परंपराचा काळ, मनुस्मृतीचा काळ आणि जागृती निर्माण होण्याचा काळ, हा जो संक्रमण काळ होता, हा अतिशय कठीण काळ होता. आणि या कठीण काळामधून आपल्या संपूर्ण समाजाला बाहेर काढण्याचं कार्य सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आपल्याला दिसते. आणि त्यामुळे ती कठीण परिस्थितीमधून बाहेर काढलं त्यांनी. म्हणून आज आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये ज्या आपल्याला महिला दिसतात,
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण आता काम करतो आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, अलग अलग क्षेत्रामध्ये काम आज आपल्याला करताना दिसतं. परंतु त्या काळामध्ये फार कठीण परिस्थिती होती आणि म्हणूनच असं आपल्याला म्हणता येईल की संपूर्ण भारतामध्ये सावित्रीबाई फुले अशा आहेत ज्या एकमेव आहेत की ज्यांनी क्रांतीची सुरुवात स्वतःपासून केली आणि संपूर्ण समाजाला यांनी क्रांतीच्या क्षेत्रामध्ये झोकून दिलेलं असं आपल्याला दिसते. खरं बरोबर आहे सर तुमचं, की सावित्रीबाई फुले म्हणजे भारतातच जर आपण विचार केला तर सावित्रीबाई फुले ह्या एक युग प्रवर्तक अशा स्त्री दिसतात. सर शेवटचा प्रश्न आहे की आपण देशाचे भवितव्य म्हणून ज्या तरुण वर्गाकडे म्हणजे ज्या मुलं असो की मुली असो त्यांच्याकडे बघतो, त्यांना आपण काय संदेश द्याल? तर आपल्याला अशा प्रकारचा संदेश आपल्याला देता येईल की जसं आपल्या देशामध्ये अनेक महापुरुष आहेत, त्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेक संत आहेत. यांच्या विचाराचा तरुण वर्गाने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण बदल केव्हा घडून येतो? चांगले विचार जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही, त्याचा विचार करणार नाही, चिंतन आणि मनन करणार नाही. जसं आपण म्हणतो की महात्मा ज्योतिराव फुले यांनी क्रांती केली, ते तरुण होते त्या काळामध्ये. त्यांच्या वाचनामध्ये थॉमस पेन यांचा ग्रंथ अनेक पाश्चिमात्य जे सुधारक होते त्यांचे ग्रंथ त्यांच्यामध्ये वाचनात आले. म्हणून आपल्या देशामधले महापुरुष आहेत त्यांनी जी ग्रंथ रचना केलेली आहे त्याचं वाचन करणं अत्यंत महत्वाचं या ठिकाणी आहे. कारण ज्योतिराव फुले असं म्हणतात, शिक्षणामुळेच बदल माणसामध्ये घडून येतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्यांनी घेतलं त्यांनी क्रांती केली असं म्हटलेलं आहे. तर हे जे आहे, तर मात्र आधुनिक काळामधील युवकांनी विद्यापीठामधलं शिक्षण घेतलंच पाहिजे, ते गरजेचं आहे. तसं नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी गरजेचं आहे. मात्र या व्यतिरिक्त आम्हाला ज्या समाजामध्ये जगायचं आहे त्या समाजामध्ये जगण्याकरता जे कौशल्य लागत असते ते पण शिक्षण आपल्याला घेणं आवश्यक आहे. कारण आपण बघतो विद्यापीठामध्ये समजा आपण BA झालो, ग्रॅज्युएशन झालो, तरी आम्हाला चांगलं बोलता येणार नाही, ते शिक्षण काही कामाचं नसतं. तर आम्हाला चांगल्या पद्धतीचे व्यवहार करता आले पाहिजे, समाजामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा मिळवता आली पाहिजे. जसं कार्यकारी विभाग आहे, कायदे विभाग आहे, न्याय विभाग आहे, पुन्हा इतर वेगवेगळी क्षेत्र आहेत, त्यामध्ये आम्हाला मानाचं स्थान प्राप्त करता आलं पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. आणि यासोबतच मला असं म्हणायचं आहे की आपले जे तरुण वर्ग आहे यांना आमच्या देशामधील ही व्यवस्था समजणे गरजेचं आहे. आम्हाला व्यवस्था कळत नाही. कार्यकारी विभाग आपण म्हणतो, राष्ट्रपती प्रमुख असतात, त्यांची प्रशासकीय व्यवस्था हे आम्हाला समजली पाहिजे. त्यासोबतच कायदे मंडळ आहे, आम्ही खासदारांना पाठवतो आपापल्या मतदारसंघामधून, मंत्री त्यामधून बनवले जातात, तर ते काम कसे करतात ती आम्हाला व्यवस्था समजली पाहिजे. न्याय व्यवस्थेमध्ये काम कसं चालतं आम्हाला ते समजलं पाहिजे. म्हणजे आम्ही ज्यांना आमचे प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये आमचा आवाज उठवण्याकरता पाठवतो ते नेमकं काय करतात हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि हे जर आमच्या युवकांना समजलं नाही तर काय होईल? अज्ञानी राहतील. म्हणजे पुन्हा तीच गोष्ट येणार की महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं की अज्ञानामुळे सारे अनर्थ घडले, ही पुन्हा पाळी येऊ नये यासाठी आम्हाला ही सिस्टीम समजणं आवश्यक आहे. कारण आधुनिक काळामध्ये आपण आपल्या देशामध्ये लोकशाहीचा स्वीकार केला आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांचं नियंत्रण असलं पाहिजे. संसद सदस्यावर नियंत्रण असलं पाहिजे, विधानसभा सदस्यावर नियंत्रण असलं. हे केव्हा येणार? त्यांना व्यवस्था कळली. आपल्या देशाची राज्यघटना आहे, संविधान आहे, संविधानामध्ये सारंच काही लिखित स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. ते आमच्या युवकांना जर समजलं तर निश्चितपणे आमचं नियंत्रण या व्यवस्थेवर राहील. आणि या माध्यमातून जसं कुणाला नोकरी मिळाली असेल, कोणी एखाद्याने व्यवसाय करीत असेल तर स्वतःचा व्यवसाय करून, स्वतःची नोकरी करून आपण संघटनेसाठी काम केलं पाहिजे. आम्ही ज्या समाज घटकामधून बाहेर आलो आहे त्या समाजापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे. कारण तो समाज अज्ञानी आहे, त्यांना माहिती नाही. आम्हाला सिस्टीम सांगता आली पाहिजे. हे जर आम्हाला महापुरुषांचे विचार आम्हाला सांगता आले पाहिजे, मग त्यासाठी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून युवकांना सामावून घेणे, युवकांना साक्षर करणे, एवढंच नव्हे तर चांगल्या पद्धतीचे त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करता जर आपल्याला आली तरच काय होईल की येणारा जो समाज आहे
हा चांगल्या पद्धतीचा समाज निर्माण आहे. आपण म्हणतो की समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, जागृती निर्माण झाली पाहिजे, प्रत्येकाला मानाचं स्थान मिळालं पाहिजे, निसर्गाने दिलेले हक्क आम्हाला मिळाले पाहिजे. ते कसे मिळणार? अज्ञानामुळे आम्हाला काही हक्क मिळणार नाही. जसं महात्मा ज्योतिराव फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म आहे, किती चांगला तो सार्वजनिक सत्यधर्म आहे. त्याचा लोकांनी, आपल्या लोकांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे. अनेक चांगल्या प्रकारची तत्व त्या ठिकाणी समाविष्ट झालेली आहे. म्हणजे मानवाच्या जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ती गोष्ट आपल्या देशातील युवकांनी स्वीकारली पाहिजे. ती जर स्वीकारली, महापुरुषांचे विचार जर स्वीकारले, त्यांना जर व्यवस्था कळली, यासोबतच शिक्षणाचं महत्व त्या 1800 म्हणजे 19व्या शतकामध्ये सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले यांनी. ते आम्हाला केव्हा कळणार? आमच्या युवकांना हे कळलं पाहिजे. म्हणजे आपल्या देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा जाऊन आम्हाला काय करता येऊ शकते, जगामध्ये काय चाललेलं आहे, म्हणजे आपल्या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये काय चाललंय हे जर आम्हाला कळलं तर निश्चितच आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, आपण म्हणतो की प्रश्न आमचे सुटत नाही, प्रश्न सुटू शकतात, मात्र युवकांनी यासाठी तयार राहिलं पाहिजे, महिलांनी यासाठी तयार राहिलं पाहिजे. ग्रामीण कुठे राहणार असोत, म्हणजे ग्रामीण भागामध्ये असोत की शहरामध्ये असो, कुठल्याही ठिकाणी आपण राहत असू, मात्र आमचे जे प्रश्न आम्हाला जर समजून घेता आले, महापुरुषांना आम्हाला जर समजून घेता आलं, तर निश्चितच आम्ही आम्ही जी आम्हाला जो क्रांतीचा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितला आहे, आम्हाला त्यांनी जे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे आमूलाग्र परिवर्तन घडवून आणता येऊ शकते, असं जे आम्हाला सांगितले, त्यांचं स्वप्न तेव्हा पूर्ण होऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून विद्यार्थ्यांनी, तरुणांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले तसाच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेवला पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. अगदी बरोबर आहे सर. म्हणजे आजच्या तरुण वर्गांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्यानंतर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरं तर आज वाचलं पाहिजे. आणि त्या वाचल्यानंतरच त्यांना कळेल, म्हणजे असं म्हणतो ना आपण की वाचाल तर सुचेल, नाही का? बरोबर आणि आहे, त्यामुळे त्यांना काही ना काहीतरी सुचेल आणि ते आपली प्रगती करू शकतील. अ, बरोबर आहे, बरोबर. सर, आपण सत्यशोधक चळवळ व फुले दाम्पत्यावर अत्यंत चांगली माहिती, अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. आपले सावित्री शक्तीपीठ पुणेतर्फे मी खूप खूप आभार मानते. तसेच सर, चंद्रपूरचे सत्यशोधक ॲडव्होकेट एकनाथराव साळवे आणि नागपूरचे अ, सत्यशोधक जेबिनी कडू या दोघांनाही सावित्री शक्तीपीठ पुणेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. मंडळी, लवकरच आपण भेटूया 8वे पुष्प गुंफण्यासाठी. तोपर्यंत आपण आनंदी राहा, हसत राहा. मीच जबाबदार म्हणून काळजी घ्या. मोडून काढत अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, बनले तुम्ही सत्यशोधक. मोडून काढत अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, बनले तुम्ही सत्यशोधक. नाही झाला, नाही होणार महात्मा फुलेंसारखा ज्ञानी समाज सुधारक, ज्ञानी समाज सुधारक. आणि सर, आपण खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार म्हणते. याबरोबरच डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपणा सर्वांचा निरोप घेत आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद.